तो हे गाईज गुड मॉर्निंग बॅक टू माय न्यू ब्लॉग. तुम्ही बघू शकता आज आहे मंगळवार, आज आहे संकट चतुर्थी. तर आम्ही इथून 15 किलोमीटर भोकरपाटा आहे, भोकरपाटावर मंदिर आहे, भोकरपाट्याच्या जवळ मंदिर आहे सत्यगणपती. तर आता आम्ही दर्शन घ्यायला सत्यगणपतीला चाललो. तर आता खेरगाव पाटीवर आलतो, आमच्या इथं नाश्ता वगैरे केलो आम्ही. तर आता चाललो आम्ही सत्यगणपतीला. तर तिथला सगळं तुम्हाला व्ह्यू दाखवूया, चला तिथं भेटूया. तर फायनली मित्रांनो आम्ही अर्धापूरमध्ये आलेलो आहे. तर आता इथून 5 किलोमीटर गणपती बाप्पाचं मंदिर राहिलेलं आहे सत्यगणपती. तर आता आम्ही चाललो इथं. तर भाऊचं काहीतरी काम आहे, तर त्याच्यामुळे थांबलेलं आहे. तर लगेच निघूया आणि तिथलं तुम्हाला सगळं काय दाखवूया. तर कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहायचे. नवीन आपल्या व्हिडिओमध्ये आलेले त्यांनी शेअर, कमेंट, लाईक, सबस्क्राईब करून जावा मित्रांनो, सपोर्ट करा. तर चला तिथं भेटूया गणपती बाप्पाच्या मंदिरावर. तर आम्ही अर्धापूरमधून निघालो होतो. तर तुम्ही बघू शकता अर्धापूरमधला व्ह्यू. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि पूर्ण बघा आणि गणपतीपतला सगळं व्ह्यू दाखवूया तुम्हाला. तर बघू शकता मित्रांनो किती मस्त व्ह्यू दिसते अर्धापूरमधला. तर फायनली गाईज आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरावर पोचलेलो आहे, सत्यगणपतीच्या मंदिरावर पोचलेलो आहोत. तर बघू शकता इथून किती गर्दी आहे, गाडी लावायला पण जागा नाही आहे. तर चला आता पहिले दर्शन करूया. किती आपल्याला आपले मित्र भेटले होते. तर भाऊ आपलं गाव कोणतं आहे? वसमतून आलेले भाऊ आपल्या सत्यगणपतीच्या मंदिरावर. तर भाऊ भेटलेले होते. तर मस्त वाटलं भाऊला भेटून. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. तर चला मित्रांनो पहिले दर्शन करूया, त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण दाखवूया येऊ. तर बघू शकता मित्रांनो, तर बघू शकता मित्रांनो किती गर्दी आहे इकडं. अख्खा पूर्ण इथं आता सकाळी 12 वाजेपासून व्हील लागलेली असते. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही किती गर्दी आहे मागं आता लाईन किती असणार आहे आणि किती आम्हाला टाईम लागणार आहे दर्शनाला. तुम्हाला पूर्ण दाखवूया. तर कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा तुम्ही. तर चला पुढचं दाखवूया तुम्हाला. तर फायनली मित्रांनो भाऊ आलते आपले नांदेडहून गणपती मंदिरासाठी दर्शनासाठी. तर आता आम्ही तिघंजण चाललो आता दर्शनासाठी. तर पुढे काय खूप गर्दी आहे, तर किती टाईम लागेल ते काही सांगू शकत नाही. तर हे रोहन भाऊ आहे, हे कृष्णा भाऊ आहे. तर बघू शकता मित्रांनो पुढे हा मंदिर आहे, गणपती बाप्पाचं मंदिर आहे. हा मंदिर तुम्हाला दिसत असेल तर ते मंदिर आहे. तर फायनली मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही चाललो घरी. तर दर्शनाला तर खूप टाईम लागला. तर तरी दर्शन घेतलो आम्ही. तिथलं काय रेकॉर्ड करू शकलो नाही कारण की तिथं अलाउड नाही. तर बिना परमिशन शिवाय आपण कोणता व्हिडिओ काढत नाही. परमिशन तिथं नव्हती, तर त्यामुळे तिथलं फुटेज काय दाखवू शकलो नाही तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता मागं गर्दी बघा मित्रांनो किती गर्दी झालेली आहे. सकाळपासून अशीच गर्दी आहे. इकडे पण तेवढी आणि तिकडे पण तेवढी गर्दी बघू शकता तुम्ही. फायनली मित्रांनो दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आपला ब्लॉग इथं एंड करूया. तुम्हाला कसा ब्लॉग वाटला कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच एकदा सत्यगणपतीला या. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. तर हे ब्लॉग इथे एंड करूया मित्रांनो. ठीक आहे, बाय बाय. ओके, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.